पावसाबद्दल सर्वात मोठी डेंजर बातमी आता समोर आली आहे। आजपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। मान्सून पाऊस येण्यासाठी फक्त एक आठवडा बाकी असताना अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्याला वातावरण पूर्णपणे बदललं आहे। तुम्ही वातावरण पाहू शकता, काळे काळे ढग आता बाहेर तयार झाले आहेत। पुढच्या 3 तासांच्या आतमध्ये या भागात चक्रीवादळाचा धडाका उठणार। अचानक वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण अरबी समुद्राच्या आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक असं चक्रीवादळ या ठिकाणी तयार झालं आहे, जे महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागलंय। त्यामुळे आजचे इथून पुढचे 3 तास अत्यंत गंभीर स्वरूपाचे असणार आहेत। या भागामध्ये हवामान खात्याने गंभीर स्वरूपाचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केला आहे। पुढच्या काही तासानंतर या भागामध्ये तुफान मोठ्या पावसाला सुरुवात झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळणार। लक्षात ठेवा, फक्त पाऊस असता तर जास्त नुकसान झालं नसतं, परंतु यामध्ये डबल तीव्रतेचे चक्रीवादळ येत असल्याने शेतकऱ्यांसमोर आणि लोकांसमोर एक चिंतेचं वातावरण या ठिकाणी आता तयार झालं आहे। त्यामुळे पुढचे 3 तास हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असणार आहेत। या जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। पावसाबद्दल ही सर्वात मोठी आणि डेंजर बातमी 2026 ची या ठिकाणी आलेली आहे। वातावरणामध्ये पूर्णपणे बदल झालेला असून आज मध्यरात्री 2च्या सुमारास या भागामध्ये आता प्रचंड चक्रीवादळ सुटणार। चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊन काही भागामध्ये गारपीट तर काही भागामध्ये ढगफुटी आता होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कारण जवळपास आता या ठिकाणी 500 किलोमीटर लांबीचा एक सगळ्यात मोठा काळा कुट्ट ढग या ठिकाणी आता तयार झाला आहे। भयानक चक्रीवादळ देखील महाराष्ट्रात घुसला असल्याची बातमी समोर येत आहे। हे चक्रीवादळ आणि ढगफुटीसारखा पाऊस आता मुंबईकडून तुमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे आत्ता सावधान व्हा। या बातमीला अजिबात हलक्यात तुम्ही घेऊ नका, कारण स्वतः हवामान विभागाने आत्ताच 10 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक या ठिकाणी काळ्या कुट्ट ढगाचा एक फोटो काढला आहे आणि हा मोठा ढग महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे सरकत असल्याची बातमी आता समोर येत आहे। जो 1000 किलोमीटरपेक्षा लांबीचा ढग या ठिकाणी तयार झाला आहे, ज्याच्या पोटात एक भयानक चक्रीवादळ देखील आहे आणि जे या ठिकाणी पुढील 3 तासानंतर आता महाराष्ट्राच्या या भागामध्ये धडकणार। आज मध्यरात्री 2 ते 2:30च्या सुमारास या महत्त्वाच्या 15 ते 20 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ घुसणार। चक्रीवादळ झालं की लगेच या ठिकाणी गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार। ही सगळ्यात मोठी डेंजर बातमी या ठिकाणी समोर आली। तुम्हाला कदाचित खोटं वाटत असेल, परंतु या ठिकाणी मागच्या 3 दिवसापासून इतका मोठा पाऊस बरसू लागला आहे की ज्यामध्ये विजांचा कडकडाट, आता या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट सुद्धा आहे। त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आज कोणत्या भागामध्ये काय काय परिस्थिती राहणार आहे याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। आता हवामान विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे जे अनुभवी आहेत त्यांनी आता धोक्याची सूचना दिली आहे, परंतु लोकांनी या ठिकाणी मागच्या वेळी हलक्यात घेतलं होतं। आता तरी सावध व्हा असं या ठिकाणी सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। विजेचा तांडव असणार आहे, गारपीट भयानक असणार आहे, चक्रीवादळाचा धडाका असणार आहे। त्यामुळे तिन्ही गोष्टींनी महाराष्ट्रात पुढच्या 3 तासानंतर हाहाकार उडणार असल्याची माहिती समोर येत आहे। मध्यरात्री आता 2च्या सुमारास हा सर्वात मोठा धोका या ठिकाणी आता होणार असल्याची माहिती समोर येत आहे। पुढच्या 1 तासानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आता ही परिस्थिती तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्व जिल्ह्यातील आता मेन कलेक्टरांना आदेश देण्यात आलेत की पुढच्या या ठिकाणी 3 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। कडक सूचना देऊन टाका, तयारी करा असं सांगण्यात आलंय। या ठिकाणी आता महत्त्वाची समोर आल्या संपूर्ण महाराष्ट्रातील या 15 ते 20 जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 तासानंतर चक्रीवादळाचा भयानक धोका असला असून उरलेल्या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाची गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मान्सूनची अधिकृत तारीख सुद्धा जाहीर करण्यात आल्या आणि मान्सूनच्या तोंडावर हे भयानक आता या ठिकाणी चक्रीवादळ, वादळी वारा हे अवकाळीचं या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। अवकाशातून एक फोटो सुद्धा घेतलाय, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडणार, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे चक्रीवादळ घुसणार आणि किती वाजता या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या भागामध्ये धोका आहे याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। भयानक एक चक्रीवादळ ताशी जवळपास आता 120 किलोमीटर प्रति तास वेगाने मध्यरात्री आता या ठिकाणी हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सुरुवात त्या ठिकाणी आता होणार असल्याची माहिती समोर येत आहे। समुद्रातलं सगळं बाष्प आपल्या पोटात घेऊन एक काळाकुट ढग या ठिकाणी आता मुंबईकडून तुमच्या भागामध्ये पुढे पुढे सरकत असल्याची माहिती समोर येत आहे।
त्यामुळेच आता तुमच्या जिल्ह्यामध्ये आज या भागामध्ये गारपीट या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रावर आता डबल नाही तर तिप्पट वेगाने आता हे चक्रीवादळ धडकणार आहे। आता महत्त्वाचे 3 तास उरलेत। नुसता पाऊस पडणार नाही तर जमिनीला भेगा पडतील इतक्या भयानक विजा कडाडणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। तसेच गारांचा तडाखा तर दगडासारख्या गारा या ठिकाणी पडतील। मागच्या तुम्हाला माहीत असेल 2 आठवड्याच्या पाठीमागे इतका गारा या ठिकाणी पडल्या होत्या। यामध्ये आंबे पिकाचं इतर पिकांचं भरपूर नुकसान झालं होतं। त्यामुळे आता तरी सावध व्हा अशा प्रकारची सूचना यामध्ये सांगण्यात आल्या। याचबरोबर ताशी 150 किलोमीटर प्रति तास वेगाचे भयंकर वारे देखील आता या ठिकाणी तुम्हाला एका तासानंतर पाहायला मिळेल। अक्षरशः मध्यरात्री दानादान उडेल। या बातमीला आता या ठिकाणी हलक्यात घेऊ नका, कारण 15 ते 20 वर्ष झालं असंच या ठिकाणी आता झालं होतं आणि अशाच प्रकारची परिस्थिती झाली होती, ज्यामध्ये विदर्भ मराठवाड्याने हादरवून सोडलं होतं। आता हे पहिल्यांदाच होत नाही तर दर 20 वर्षांनी अशा प्रकारचं एक या ठिकाणी भयानक संकट मे महिन्यामध्ये या ठिकाणी येत असतं। अशाच प्रकारे विदर्भ मराठवाड्यामध्ये परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये आता गंभीर स्वरूपाची आता या ठिकाणी परिस्थिती होण्याची शक्यता आहे? हवामान विभागाने आत्ताच गंभीर स्वरूपाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे। लोक शांततेत रात्री मध्यरात्री 2च्या सुमारास झोपलेले असतील, पण सकाळी पाहिल्यावर काहीच उरलेलं नसेल अशी परिस्थिती या महत्त्वाच्या 15 ते 20 जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी चक्रीवादळ घुसणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये आज रात्री काय परिस्थिती होणार हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ढगफुटीची शक्यता या ठिकाणी दाट वर्तवण्यात आल्या। ढगफुटी म्हणजे काय तर लक्षात ठेवा, अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये इतका मोठा पाऊस पडणार की ज्यामध्ये शेतींचं भयंकर नुकसान होणार। तसेच या ठिकाणी आता जनावरं जर असतील किंवा इतर जे साहित्य असेल तर ते नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मग आज मध्यरात्री गारपीट कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा 2026 आला आहे। आता एक या ठिकाणी महासंकट तयार झालंय, ज्याचं नाव सुपर एल निनो आहे, जे 20 वर्षांनी आता समुद्रात येत असतं। मागच्या 20 वर्षापूर्वी तयार झालं होतं, आता पुन्हा या ठिकाणी त्याच वेगाने दुप्पट महाराष्ट्राच्या दिशेने आज मध्यरात्री 2च्या सुमारास प्रवेश करतोय प्रशांत महासागरामध्ये, आणि ज्यामुळे भारतात पाऊस सरासरीपेक्षा इथून पुढे आता या 2026 मध्ये कमी राहणार असल्याची माहिती समोर येत्या। परंतु अवकाळीचा फटका जबरदस्त शेती पिकांना बसणार असल्याची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। शेती पिकांना आता भरपूर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पाऊस आणि चक्रीवादळाच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रावर एक मोठं संकट येत असल्याचं पाहायला मिळतंय। आजचा दिवस अतिशय गंभीर स्वरूपाचा असणार आहे, आजची रात्र ही भयानक असणार आहे। त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेऊन आता संपूर्ण महाराष्ट्रातील आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये तडाखा बसणार आहे, तुम्हाला विश्वास बसत नसेल तर बाहेर वातावरण बघा, किती आभाळ आलंय, काळकुट ढग तयार झालेत। आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे गारपीट होणार, कुठे कुठे या ठिकाणी आता चक्रीवादळाचा तडाखा बसणार, कुठे कुठे या ठिकाणी ढगफुटी होणार, नक्की तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। कारण चक्रीवादळाची परिस्थिती आता मध्यरात्री 2च्या सुमारास आता निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पहिल्या टप्प्यात आता 15 ते 20 जिल्हे आता सांगण्यात आले, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 5 जिल्हे आहेत, तिसऱ्या टप्प्यात महत्त्वाचे 4 जिल्हे आहेत। अशा पद्धतीने सरकारने टप्प्याटप्प्याने आज या ठिकाणी पावसाचा अंदाज सगळ्या जिल्ह्यांची यादी सांगण्यात आल्या। नुकताच आता 10 मिनिटांपूर्वी यादी जाहीर केलेत। महत्त्वाच्या 3 तारखा देखील समोर आलेत, ज्या 3 तारखांना मोठं तांडव मे महिन्यामध्ये होणार आहे, ज्यामध्ये चक्रीवादळाची परिस्थिती सगळ्यात भयानक या ठिकाणी असणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्याच्या तारखा देखील तुम्हाला सांगणार आहे। लक्षात ठेवा, त्या ठिकाणी 15 ते 20 वर्षांनी हे संकट येत असतं आणि तशाच प्रकारे हे संकट आता आलंय। महाराष्ट्रातल्या नागरिकांची आणि विशेषतः शेतकऱ्यांची तारांबळ या ठिकाणी उडणार आहे। मग कुठे गारा पडतील, आज मध्यरात्री या ठिकाणी कोणाकोणाचं नुकसान होईल, लक्षात ठेवा। मागच्या आठवड्याच्या पाठीमागे अशाच प्रकारच्या या ठिकाणी गारा पडणार असं हवामान खात्याने सांगितलं होतं, परंतु शेतकऱ्यांनी आणि लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यावेळी भयंकर नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून पण संपलं नव्हतं, तेवढ्याच हवामान खात्याने आणि हवामान तज्ज्ञांनी सर्वात मोठी धोक्याची घंटा आजपासून या ठिकाणी सांगण्यात आल्या।
पुढच्या 3 ते 4 तासानंतर भयानक चक्रीवादळाची परिस्थिती तुमच्या जिल्ह्यामध्ये मध्यरात्री 2च्या सुमारास आता उडणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजे चक्रीवादळ मध्यरात्री 2च्या सुमारास येणार, गाठसोबत गारपीट असणार आहे, विजांचा कडकडाट असणार आहे। आता यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण यादी या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। या जिल्ह्यांसाठी आजची रात्र भयानक असणार आहे। आजचा दिवस इतिहासात सगळ्यात मोठा काळा दिवस असणार आहे, कारण की आता राक्षस आता जागा झाला आहे। हा राक्षस 15 ते 20 वर्षांनी मे महिन्यामध्ये या ठिकाणी येत असतो। महाराष्ट्रामध्ये थोड्याच वेळामध्ये हा आकार उडणार, हीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। या बातमीला या ठिकाणी आता हलक्यात अजिबात घेऊ नका, कारण तुमच्या डोक्यावर सध्याला पाहू शकता घराच्या बाहेर जाऊन काळे काळे ढग आता या ठिकाणी तयार झाल्याचं पाहायला मिळतंय। लक्षात ठेवा, जे आता आभाळ तयार झाले तर ते पृथ्वीपासून आता 12 ते 15 किलोमीटर उंचीवर आहे, पण आता या आभाळाचं वजन आहे ते इतकं या ठिकाणी मोठं आहे, तर ते त्या ठिकाणी फुटतील तेव्हा पाण्याचा थेंब नाही तर बर्फाचे गोळे पडतील। अशा प्रकारे या ठिकाणी गारपीट आता मागच्या वेळी सुद्धा झाली होती। आता तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये सावध राहायचं आहे। दुपारी सूर्य या ठिकाणी झाकला जाईल आणि अचानक मोठ्या पावसाला सुरुवात होईल। अगदी थोड्याच वेळामध्ये पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे। मग मध्यरात्री 2 वाजता कुठल्या कुठल्या भागामध्ये गारपीट त्या ठिकाणी आता भयंकर होण्याची शक्यता आहे, चक्रीवादळासारखी परिस्थिती कुठे निर्माण होण्याची शक्यता आहे, कोणत्या तारखा सांगितलेत, पहिल्या टप्प्यात आज पुढील 3 तासानंतर या 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये कोणते जिल्हे आहेत, परवा दिवशी या ठिकाणी परिस्थिती काय राहणार आहे, कशा पद्धतीने जिल्ह्यांची आता तुम्हाला टक्केवारी सांगितली आहे। महाराष्ट्राला थोड्याच वेळामध्ये पाऊस झोडपणार, चक्रीवादळासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होणार। तारखा या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर झाल्यात, त्या तारखा कोणत्या आहेत या ठिकाणी तुम्हाला लगेच सांगणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 15 जिल्हे असणार आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे, तिसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे। मग याच्यामधल्या तारखा कोणत्या देण्यात आलेत लक्षात ठेवा, तारखा तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। 25 मेला जबरदस्त चक्रीवादळाचा धोका या ठिकाणी असणार असल्याची सांगण्यात आलंय। लक्षात ठेवा, 25 मेला चक्रीवादळाचा धोका आहे। तारखा अजून पण 7 ते 8 आहेत, तुम्हाला त्या तारखा सांगणार आहे। या तारखा तुम्ही लिहून घ्यायचा आहे आणि या तारखांच्या आधी तुम्ही शेती पिकांचं आता या ठिकाणी नियोजन व्यवस्थित करायचं आहे। हवामान विभागाने दर दिवशी कोणत्या जिल्ह्यांना कशा पद्धतीचा धोका आजपासून वर्तवण्यात आला आहे, आज मध्यरात्री 2 वाजता कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी, गारपीट आणि चक्रीवादळाचा धोका आहे, सर्वात आपण जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता पाहणार आहोत। कुठे परिस्थिती या ठिकाणी गंभीर होण्याची शक्यता आहे, कुठे धोक्याची स्थिती या ठिकाणी भयानक असणार आहे। लक्षात ठेवा, हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार आज महाराष्ट्राचे 4ही कोपरे संकटाच्या या ठिकाणी विळख्यात असणार आहेत। ढगांचा पहिला मोठा तडाखा राज्याच्या दक्षिण भागाला, म्हणजेच या ठिकाणी जिल्ह्यांची यादी सांगितल्या, सर्वांनी आपला जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी लक्षात ठेवा। या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि या ठिकाणी रायगड हे 4 जिल्हे आहेत। तर या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्री आता पाऊस बरसण्याची शक्यता आहे, परंतु सांगली जिल्ह्यामध्ये निम्म्या भागामध्ये पाऊस पडेल व निम्म्या भागामध्ये वादळी वारे तसेच या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तुमच्या जिल्ह्यामध्ये कशी परिस्थिती राहणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर आणि विशाळगड म्हणजे कोल्हापूरचा परिसर आहे, या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शहरी भागात पावसाळ्यासारखा नाही तर ढगफुटीसारखी या ठिकाणी आता शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे। पुणे आणि बारामतीमधील नागरिकांनी आता यंदा गारपीट नाही, चक्क बर्फाचे मोठमोठे गोळे आभाळातून पडताना थोड्याच वेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। विजांचा कडकडाट इतका भयानक असेल की जमिनीला हादरे बसण्याची शक्यता आहे। अशा वेळेमध्ये अजिबात घराच्या बाहेर पडू नका। पहिला मोठा दणका, त्यानंतर दुसरा मोठा दणका बसेल उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा जो भाग आहे, तर या भागामध्ये आता परिस्थिती गंभीर स्वरूपाची असणार आहे। आज मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, गारपीट कुठे कुठे होण्याची शक्यता आहे, तुम्हाला या ठिकाणी आता बाहेर अजिबात पडू नका सल्ला दिला आहे। 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यात कोणकोणते जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण तुमचा जर जिल्हा असला तर यामध्ये आज भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यामध्ये जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये आता पुढच्या 3 दिवसामध्ये भयंकर या ठिकाणी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे। यामध्ये पत्रे आता जुने झाले असतील, तसेच झाडं असतील तर कोलमडून पडण्याची शक्यता आहे। तुमचा आंबा पीक असेल किंवा इतर कोणतेही पीक असेल तर यामध्ये तुम्हाला काळजी घेण्यासाठी विशेष सूचना देखील आता सांगण्यात आली आहे। त्यानंतर आता 4था टप्पा आहे, तो म्हणजे आता विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, आता अकोला, अमरावती या पट्ट्यामध्ये आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती असेल, त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता सावध राहायचं आहे। गारपीट या ठिकाणी आता कुठे पण होण्याची शक्यता आहे,
त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची सूचना काय सांगण्यात आली, तुम्ही मराठवाडा विदर्भात त्या ठिकाणी राहत असाल तर काळजी विशेष घ्यायची आहे. शेती पिकांचं नुकसान टाळण्यासाठी खबरदारी कशा पद्धतीने घ्यावी लागेल, काय काय उपाय करावे लागेल तुम्ही नक्की बघायचं आहे. आंब्याची झाडं असतील तर आंबे भरपूर लागले असतील तर या ठिकाणी काळजी घ्यायची आहे, त्याला कव्हर वगैरे घालायचं आहे. आज मध्यरात्री गारपीट या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, मुसळधार पाऊस कुठे कुठे होणार आहे, काळजी तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे घ्यायची आहे. तर लक्षात ठेवा, तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काय परिस्थिती होणार आहे त्याला तुम्हाला सामोरे जावेच लागेल. परंतु लक्षात ठेवा, ही जी माहिती सांगितली, हा जो अंदाज सांगितला, तर हा एक अंदाज असून तुम्ही या ठिकाणी शेती पिकांची कामे करत असताना अजून पण अनुभवी या ठिकाणी आता तुमच्या आता महत्त्वाच्या हवामान विभागाच्या जे काय आता मोठमोठे हे असतात त्यांच्याकडून तुम्ही आता अंदाज घ्यायचा आहे. कारण अंदाज असतो, त्यामुळे अंदाज या ठिकाणी हवामान खात्याचा कधी पण बदलू शकतो, त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.